समिती या समितीचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे या समितीचे उपकार्याध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय HR पवार गुरुजी यांना देखील विनंती करतो त्यांनी विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या बौद्धजन पंचायत समिती महिला मंडळ अध्यक्षा आदरणीय सुशीलाताई जाधव यांना देखील विनंती करतो त्यांनी देखील विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्या बौद्धजन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेशजी पवार गुरुजी यांना देखील विनंती करतोय त्यांनी देखील या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं आहे। विचार फोन करा। समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब यांना विनंती करतो त्यांनी सभागृहामध्ये यायचं आहे। त्याप्रमाणे समितीचे चिटणीस आदरणीय राजेशजी गाडगे यांनी देखील सभागृहामध्ये येण्याची कृपा करावी। आलो तुम्ही चला कुठे या ठिकाणी आपल्या बौद्धजन पंचायत समितीच्या या प्रवचन मालिकेतील 18 पुष्प जे गुंफणार आहेत त्यांचा विषय आहे 4 ब्रह्मविहार। म्हणजे सुत्त पठण चालू असताना बौद्धाचार्य कसे असावेत, केंद्रीय शिक्षक कसे असावेत, संस्कार कसे असावेत, आपल्यामध्येच प्रवचनकार या ठिकाणी बसलेले आहेत। आदरणीय आजच्या या 18 पुष्पाचे प्रवचनकार समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव आणि दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे राष्ट्रीय सचिव आदरणीय अशोकजी केदार गुरुजी यांना सन्मानपूर्वक विचारपीठावर येण्याची कृपा करावी। त्यांनी आपल्या आदर्शांना वंदन करून विचारपीठावर येण्याची कृपा करावी। त्याचप्रमाणे आपल्या या समितीचे माजी कार्याध्यक्ष विश्वस्त त्याचप्रमाणे विद्यमान या ठिकाणी अध्यक्ष पदपेढी आपली बौद्धजन पंचायत समिती आदरणीय किशोरजी मोरे यांनी देखील विचारपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे। मी पाहिलेलंच ना तुम्हाला उपस्थित सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे सम्यक संबुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध मानवाला मानवी हक्क मिळवणारे तुमच्या आमचे सर्वांचे उद्धार करते भारतीय संविधान शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून आजच्या या ठिकाणी उपस्थितलेले बौद्धजन पंचायत समिती या समितीचे उपसभापती आपले सर्वांचे लाडके नेते बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उच्च पदावरती कार्यरत आहेत ते आदरणीय विनोदजी मोरे साहेब। त्याप्रमाणे आपल्या समितीचे कार्याध्यक्ष सर्वांचे लाडके नेते एक विनम्र व्यक्तिमत्व आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब। त्याप्रमाणे आपल्या समितीचे माजी कार्याध्यक्ष सध्याचे विश्वस्त आणि आनंद आंबेडकर साहेबांचं जे स्वप्न आहे की आपली पतपेढी एका बँकेच्या स्वरूपात यावी त्यासाठी अहोरात्र मेहनत करणारे एक अर्थतज्ञ आदरणीय किशोरजी मोरे साहेब। त्याचप्रमाणे आजचं हे 18 पुष्प जे गुंफणार आहेत ते मगाशी मी उल्लेख केल्याप्रमाणे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय सचिव जे आदरणीय भीमरावजी आंबेडकर साहेबांवर सातत्याने त्या ठिकाणी असतात
त्याचप्रमाणे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे राष्ट्रीय सचिव आणि आमच्या दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघाचे उपाध्यक्ष आदरणीय अशोकजी केदारे साहेब, त्याचप्रमाणे आपल्या समितीचे उपकार्याध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय HR पवार गुरुजी, त्याचप्रमाणे महिला अध्यक्षा आदरणीय सुशीलाताई जाधव, आणि हा कार्यक्रम अगदी 3 जुलै 2023 पासून आतापर्यंत यशस्वी होण्यासाठी अहोरात्र प्रयत्न परिश्रम करत आहेत ते या संस्था समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगीजी पवार गुरुजी, त्याचप्रमाणे आपल्यात उपस्थित असलेले आमच्या भारतीय बौद्ध महासभा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी अध्यक्ष वर्धेकर गुरुजी, त्याचप्रमाणे ज्येष्ठ बौद्धाचार्य नारायण जाधव गुरुजी, उपस्थित बरेचसे बौद्धाचार्य या ठिकाणी आहेत. सर्वांचं या ठिकाणी मी सन्मानपूर्वक आदर करतोय, सन्मान करतोय. आणि आजचा 18 पुष्पाचं अध्यक्षस्थान आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे उपसभापती आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय विनोदजी मोरे साहेबांना विनंती करतो की त्यांनी या 18 पुष्पाचं अध्यक्षस्थान स्वीकारावं अशी आपल्या साऱ्यांकडून मी त्यांना सूचना करतो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. अखंड विश्वाला शांतीचा, समतेचा, बंधुत्वाचा, मित्रत्वाचा सद्भाव देणारे तथागत विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध, भारतीय घटनेचे महाशिल्पकार, या भारताचे भाग्यविधाते, जगातील सर्व शोषित पीडित वंचितांचे प्रेरणास्त्रोत्र, विश्ववंदनीय, विश्वरत्न, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला, पवित्र विचारांना कोटी कोटी वंदन करून, त्याचबरोबर या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज, स्त्री शिक्षणाचे महान प्रवर्तक महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, माता जिजाई, आणि आपल्या बहुजनांच्या उद्धाराकरता ज्या ज्या संत महात्म्यांनी, मातांनी आपलं आयुष्य अर्पण केलं, त्या सर्व महान संत महात्म्यांच्या, मातांच्या पवित्र स्मृतींना कोटी कोटी वंदन करून आज आपल्या बौद्धजन पंचायत समिती या मध्यवर्ती समितीतर्फे आयोजित वर्षावास हा कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे आदरणीय उपसभापती विनोदजी मोरे साहेब, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या बौद्धजन पंचायत समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब, या धर्मपीठावर उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समितीचे माजी कार्याध्यक्ष, बौद्धजन पंचायत पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष आदरणीय किशोरजी मोरे साहेब, या मंचावर ज्यांचं आज ब्रह्मविहार या विषयावर प्रवचन होणार आहे, उत्कृष्ट विश्लेषण होणार ते आदरणीय केदारे साहेब, या विचार मंचावर उपस्थित असलेले बौद्धजन पंचायत समितीचे उपकार्याध्यक्ष आदरणीय HR पवार साहेब, महिला मंडळाच्या अध्यक्षा आदरणीय सुशीलाताई जाधव, आणि यांच्या अखंड परिश्रमाने हा संपूर्ण वर्षावरचा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहे. ते बौद्धजन पंचायत समिती संस्था समितीचे अध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय मंगेशजी पवार साहेब, त्यांचे सहकारी उत्कृष्ट संचालन करणारे आदरणीय आमचे मनोहरजी मोरे साहेब. या ठिकाणी आपण विविध क्षेत्रातील, विविध विभागातील सर्व मान्यवर, आदरणीय बौद्धाचार्य आणि विविध शाखातील सर्व सन्माननीय पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपदाची सूचना आदरणीय संस्कार समितीचे चिटणीस मनोहरजी मोरे साहेब यांनी आणलेली आहे, त्यास मी आपल्या सर्वांच्या वतीने अनुमोदन देत आहे. सर्वांना माहितीपूर्वक जय भीम. मानव प्राण्याला सुखशांती देणारे विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतीय संविधानाचे एकमेव शिल्पकार, राष्ट्र निर्माते, विश्वरत्न, विश्वभूषण, कायद्याचे महावीर, बोधिसत्व, परमपूज्य नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
या महामानवांच्या पवित्र स्मृतीस पवित्र विचार अभिवादन पंचांकरणा ज्याने हे बौद्धाचार्य पद निर्माण केलं तो बौद्धाचार्यांचे जनक बाबासाहेबांचे चिरंजीव आदरणीय भैयासाहेब तथा यशवंतराव भीमराव आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन पंचांकरणा उपस्थित बौद्धधन पंचायत समिती या समितीचे सभापती बाबासाहेबांचे नातू सरसेनानी आनंदराजे आंबेडकर साहेब, संस्थेचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेब, संस्थेचे कार्याध्यक्ष आदरणीय लक्ष्मणजी भगत साहेब, संस्थेचे माजी कार्याध्यक्ष आणि बौद्धन सहकारी पत्र संस्थेचे अध्यक्ष आदरणीय किशोरजी मोरे साहेब, संस्थेचे उपकार्याध्यक्ष ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय माझे सहकारी मार्गदर्शक आदरणीय HR पवार गुरुजी, मध्यवर्ती महिला मंडळाचे अध्यक्ष आदरणीय सुषमाताई जाधव, संस्थेचे सरचिटणीस आदरणीय राजेशजी घाडगे साहेब, बौद्धन पंचायत समितीच्या संस्कार समितीचे सरचिटणीस माझे सहकारी मार्गदर्शक आदरणीय मनोहरजी मोरे गुरुजी, अर्थ समितीचे चिटणीस आदरणीय अरुणजी मोरे साहेब, आदरणीय वर्डेकर साहेब ज्यांचं या वर्षवासाच्या माध्यमातून 18वा विश्व आपण मुंबईत आहोत ते भारतीय बौद्ध महासभा बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे ज्येष्ठ बौद्धाचार्य प्रवचनकार आदरणीय अशोकजी केदारे गुरुजी, त्याचप्रमाणे मध्यवर्ती महिला मंडळाच्या उपाध्यक्ष आदरणीय आमच्या मर्चंडताई, आदरणीय जाधवताई आमच्या मोहितेताई, त्याचप्रमाणे ज्येष्ठ बौद्धाचार्य आदरणीय प्रवचनकार नारायण जाधव गुरुजी, सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ असे बौद्धाचार्य उपासक उपासिका बंधू भगिनींनो, आत्ताच बौद्धधन पंचायत समिती अंतर्गत संस्थेच्या माध्यमातून 3 जुलै 2023 ते 28 ऑक्टोबर 2023 या कालावधीमध्ये आपण वर्षवासाच्या निमित्ताने प्रवचन मालिकेला सुरुवात केलेली आहे। आज 18वं पुष्प आदरणीय अशोक केदारे गुरुजी 4 ब्रह्मविहार या विषयावरती आपले विचार मांडणार आहेत आणि त्याकरिता आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आपले बौद्धधन पंचायत समितीचे उपसभापती आदरणीय विनोदजी मोरे साहेबांच्या नावाची सूचना आदरणीय संस्कार समितीचे चिटणीस मनोहरजी मोरे गुरुजींनी आणलेली आहे। त्याला अनुमोदन आदरणीय सरचिटणीस राजेशजी घाडगे साहेबांनी दिलेलं आहे आणि आपल्या सर्वांमध्ये आजच्या 18व्या पुष्पाचं अध्यक्षस्थान म्हणून आदरणीय विनोदजी मोरे साहेबांनी स्वीकारला असं मी सर्वांमध्ये जाहीर करतो। या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण ज्या ज्या व्यक्तीने या ठिकाणी पाचारण करीत असतो त्यांचा अल्प परिचय करून देणं गरजेचं असतं आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी आदरणीय अशोकजी केदारे गुरुजींचा सुद्धा अल्प परिचय करून देणं आमचं कर्तव्य समजतो आणि या ठिकाणी त्यांचा थोडासा अल्प परिचय अभ्यास करून देत आहे। त्यांचं संपूर्ण नाव आहे अशोक रामभाऊ केदारे। सध्या त्यांचा मुक्काम आहे लवलेन माझगाव मुंबई। कायमचा पत्ता मुक्काम पोस्ट गटेवाडी तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर। त्यांचं शिक्षण आहे मेकॅनिकल पदविका इलेक्ट्रिकल पदविका, संगणक हार्डवेअर व नेटवर्किंग पदविका। सध्या ते नोकरीला महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागामध्ये सध्या कार्यरत आहेत। कौटुंबिक पार्श्वभूमी त्यांच्या विवाहित 3 कन्या आहेत, शिक्षण घेत आहेत। बौद्धाचार्य म्हणून 2017 मध्ये त्यांनी बौद्धाचार्य पद स्वीकारलेलं आहे। माजी श्रामणेर म्हणून त्यांनी सप्टेंबर 2017 मध्ये त्यांनी ते पद माजी श्रामणेर झालेले आहेत। केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांनी मे 2019 मध्ये त्यांनी ते केंद्रीय शिक्षक म्हणून त्यांनी ते पद स्वीकारलेलं आहे। समता सैनिक दलाचे सैनिक म्हणून त्यांनी 2017 मध्ये ऑगस्ट 2017 मध्ये त्यांनी ते समता सैनिक दल या पदावरती ते त्यांनी कार्यरत आहेत। ते बँड पथक मध्ये ते कार्यरत आहेत 2018 पासून। मुंबई प्रदेशचे माजी संघटक नोव्हेंबर 2017 पासून आहेत। विद्यमान महाराष्ट्र राज्याचे सचिव मे 2019 पासून ते कार्यरत आहेत। भायखळा माझगाव विभाग धम्म सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात कार्यरत। दक्षिण मुंबई बौद्ध सेवा संघ, समाज समता संघ, सम्यक दृष्टी सेवा संघ इत्यादी विभागीय संघटनांमध्ये जबाबदारीची पदे सध्या ते भूषवत आहेत। भायखळा मच्छी मार्केट येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई यांच्या विवाहस्थळी मागील 5 वर्षापासून विवाह सोहळा दिन कार्यक्रमाचं आयोजन विवाहभूमी स्मारक करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करीत आहेत। भारतीय बौद्ध महासभा कार्यक्रम अंतर्गत नांदेड, पुणे, सोलापूर, अहमदनगर, हरेगाव, अहमदनगर शहर येथील
परिषदेमध्ये त्यांचा सहभाग आहे. पाली भाषा धम्मलिपी अभ्यासक व लेणी अभ्यासक संवर्धक इत्यादी सध्या ते कामकाज पाहत आहेत. हा त्यांचा अल्पपरिचय झाला. या ठिकाणी त्यांच्या या 18 पुष्पाला सुरुवात करीत असताना ते बहुधन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीचा अध्यक्ष म्हणून आपण सर्व विनंती करतो. बहुधन पंचायत समिती अंतर्गत संस्कार समितीच्या माध्यमातून 14 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023 या 10 दिवसीय कालावधीमध्ये आपण वाशी ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये शामनेर शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि त्यामुळे दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी होणारं वर्षावासाचं प्रवचन मालिका आपण त्या दिवशी स्थगित केलेली आहे. त्याची कृपया आपण सर्व नोंद घ्यायची आहे. ज्या ज्या बौद्धाचार्यांना शक्य होईल त्या सर्व बौद्धाचार्यांनी 14/10/2023 रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वाशी या ठिकाणी संपन्न होत असलेल्या शामेळ शिबिरामध्ये आपण सर्वांनी सहभाग घ्यावा अशी संस्कार समिती अध्यक्ष म्हणून आपणास विनंती करतो. तदनंतर 21 ऑक्टोबर आणि 28 ऑक्टोबर आपला समारोप कार्यक्रम आहे. 28 ऑक्टोबरला ही 2 वर्षावास मालिकेची प्रवचन मालिका या ठिकाणी संपन्न होईल. याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी. ही पूर्वसूचना मी तुम्हाला 7 दिवस अगोदर देत आहे. याची सुद्धा माहिती व्हॉट्सअपच्या माध्यमातून संस्कार समितीच्या ग्रुपवरती मी टाकलेली आहे. आम्ही टाकण्यापेक्षा अध्यक्ष चिटणीस या दोघांच्या सहमतीने ती बातमी मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून संस्कार समिती सदस्यांना व्हॉट्सअपच्या ग्रुपवर टाकलेली आहे. याची कृपया सर्व नोंद घ्यावी. आणि आजच्या 18 पुष्पाचं पुष्प गुंफण्याकरिता आजचे प्रवचनकार आदरणीय ज्येष्ठ बौद्धाचार्य केंद्रीय शिक्षक म्हणून आदरणीय अशोकजी केदार गुरुजी विनंती करतो की त्यांनी आपल्या विषयाला सुरुवात करावी. धन्यवाद. विश्वदीप मूर्तिमंत करुणेचा सागर, सर्वसामान्य मनुष्याला केंद्रस्थानी मानून ज्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग संपूर्ण जगाला दाखवला आणि संपूर्ण जगात महान आणि नैतिक अधिष्ठान असलेला धम्म संपूर्ण जगाला दिला. ज्या धर्मामध्ये तत्वज्ञानाच्या दृष्टीत पाहाल तर त्रिसरण, 4 आर्य सत्य, आर्य अष्टांगिक मार्ग, दशपारमिता, प्रतीत्य समुत्पाद, कम्म सिद्धांत, अगणित अशी धम्मसूत्रे, धम्मपद संपूर्ण जगाला बहाल केली आणि तत्वज्ञानाच्या क्षेत्रात सुद्धा महान अशी क्रांती केली. ते जगातील एकमेव सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध आणि या खंडप्राय अशा महान देशाची सर्वसमावेशक अशी घटना लिहून या देशातील प्रत्येक भारतीयाचा वर्तमानच नाही तर भविष्य काळ देखील ज्यांनी समृद्ध आणि संपन्न करून ठेवला आहे ते महान असे भारत देशाचे थोर सुपुत्र, ज्यांनी या देशाच्या हजारो वर्षांच्या इतिहासाचाच इतिहास बदलून इतिहासाची नवीन पाने लिहिली आणि भारत या देशाला संविधानाच्या माध्यमातून संपूर्ण जगात एक महान अशी ओळख निर्माण करून दिली. जगद्विख्यात विद्वान, प्रकांड पंडित, प्रज्ञा सूर्य आपण त्यांना म्हणतो, परंतु ते स्वतःला आजन्म विद्यार्थीच असे समजतात. ते प्रथम भारतीय आणि अंतिमतः भारतीय असलेले महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या क्रांतिकारी कार्याला, प्रबोधनकारी विचारांना आणि महान मंगल अशा प्रतिमांना सर्वप्रथम पंचांग प्रणाम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संस्थापित केलेले भारतीय बौद्ध महासभा या संस्थेचे द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सुपुत्र सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकर यांना यांच्या धम्ममंगल कार्याला देखील मी अभिवादन करतो. त्यांच्या पश्चात संस्थेची धुरा ज्यांनी मागील 45 ते 46 वर्ष समर्थपणे सांभाळली आणि संस्थेला राज्याच्या 26 राज्यांमध्ये पोहोचवले आणि धम्माचा प्रसार आणि प्रचार समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत नेला. त्या महाधम्मधारिणी आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर यांना आणि त्यांच्या मागील 46 वर्षाच्या धम्म कार्याला देखील मी अभिवादन करतो. संस्थेचे राष्ट्रीय सल्लागार आणि देशातील तमाम वंचितांचे श्रद्धास्थान असलेले श्रद्धेय प्रकाश तथा ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या धम्म सामाजिक राजकीय वाटचालीला मी सविनय सादर जय भीम करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे द्वितीय नातू जे भारतीय बौद्ध महासभेचे आता ट्रस्टी आहेत, कार्याध्यक्ष आहेत, ते डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांना आणि त्यांच्या मागील 2014 पासून मागील 9 वर्ष अखंडपणे चाललेल्या धम्म मंगल कार्याला सुद्धा मी सविनय सादर जय भीम करतो.
प्रत्यक्ष बोधिसत्वांनी संस्थापित केलेली भारतीय बौद्ध महासभेच्या आधीची संस्था 1941 साली संस्थापित केलेली बौद्धजन पंचायत समिती या संस्थेचे सन्माननीय सभापती आणि रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आंबेडकर घराण्याची तेज तर्रार धाकली पार आदरणीय आनंदराज साहेब आणि त्यांच्या धम्म सामाजिक राजकीय वाटचालीला सुद्धा मी सविनय सादर जयभीम करतो। आज बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने वर्षावास प्रवचन मालिकेचे या ठिकाणी 18वे पुष्प संपन्न होत आहे आणि आजच्या या दिवसाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय विनोदजी मोरे सर, आदरणीय लक्ष्मण भगत साहेब, आदरणीय घाडगे सर, विचार मंचावर उपस्थित असलेल्या सुशीलाताई जाधव, बौद्धाचार्य पवार सर आणि या बौद्धजन पंचायत समितीच्या अखत्यारीत असलेली संस्कार विभाग सांभाळणारी संस्था सांभाळणारी समिती संस्कार समिती, जिच्या मार्फत सर्व संस्कार समितीचे कार्य शिबिर यांचे आयोजन केले जाते। अतिशय महत्त्वाचं कार्य असतं बंधू भगिनी या संस्कार समितीचं। या संस्कार समितीचे अध्यक्ष आदरणीय मंगेश पवार साहेब, त्यांचे महामंत्री मनोहर मोरे आणि उपस्थितांपैकी या ठिकाणी उपस्थित असलेले वर्देकर सर, बौद्धाचार्य जाधव साहेब आहेत, काही परिचयाचे सर्व मंडळी आणि प्रज्ञा श्रद्धाशील यांनी संपन्न असलेले सर्व बंधू भगिनींनी तुम्हा सर्वांना सविनय सादर जय भीम। बंधू भगिनींनो, आज तुम्ही मला जो विषय दिला आहे 4 ब्रह्मविहार, अतिशय महत्वाचा विषय आहे, तत्वज्ञानाचा विषय आहे, कोर सब्जेक्ट आहे आणि हा विषय सांगण्यापूर्वी काही संकल्पना स्पष्ट होणे अतिशय गरजेचे आहे। जेव्हा आम्ही हा विषय महाराष्ट्राच्या जिल्ह्यात किंवा हिंदी भाषेमध्ये देताना परराज्यांमध्ये या विषयाबद्दल उपस्थितातून काही शंका येतात। काहींना ब्रह्मविहार म्हणजे काही माहीतच नसतं किंवा ब्रह्म हा शब्द ऐकल्यावर त्यांचे पूर्वसंस्कार जागृत होतात, कारण ब्रह्म शब्द आलेला असतो ना, आणि ब्रह्म शब्दाबद्दल बऱ्यापैकी गैरसमज असतात। त्यामध्ये अकोला या ठिकाणी मला प्रश्नच विचारण्यात आला एका उपासिकेकडून, प्रामाणिकपणे विचारलं त्या भगिनीने की सर ब्रह्मविहार आहे की 4 ब्रह्मविहार आहे की 4 बुद्ध विहार आहे? तर ब्रह्मविहार शब्द ऐकलाच नव्हता। आपल्या सर्वांच्या परिचित असलेला शब्द म्हणजे बुद्ध विहारच असतो। त्यामुळे त्या माऊलीला असं वाटले होते की हा 4 बुद्ध विहार असेल विषय आणि चुकून छापले असेल 4 ब्रह्मविहार, कारण बुद्ध विहार हा शब्द परिचितच आहे। त्यामुळे बुद्ध विहार म्हणजे काय हे आपण आधी जाणून घेऊया। 2च मिनिटात सांगतो जेणेकरून पुन्हा गडबड होऊ नये। तर बुद्ध विहार, भारत हा बहुधर्मीयांचा देश आहे बंधू भगिनींनो, बहुधर्मीयांचा देश आहे आणि त्यांची उपासना स्थळे वेगवेगळी आहेत, त्यांना वेगवेगळी नामविधान आहेत। उदाहरणार्थ हिंदूंचे मंदिर देवालय शिवालय म्हटलं जातं, इस्लामांचे मशीद म्हटलं जातं, ईसाईंचे चर्च म्हटलं जातं, शीख धर्मियांना गुरुद्वार म्हटलं जातं, ज्यूइश धर्मियांच्या सिनेगॉग म्हटलं जातं, पारशी यांच्या प्रार्थनास्थळाला अग्यारी म्हणतात। अशी वेगवेगळी नाव, तसं बौद्धांच्या उपासना स्थळाला बुद्ध विहार म्हणतात। आता बुद्ध विहार म्हटलं जातं, आपण तर बौद्ध धम्म म्हटल्यावर मूर्ती पूजक नाहीये, तरी आपल्या बुद्ध विहारांमध्ये मूर्ती असते, आपण त्यांची पुष्पपूजा करतो, दीपपूजा करतो, मेणबत्ती लावून त्या ठिकाणी दीपपूजा अगरबत्ती लावून सुगंधित पूजा करतो। मूर्ती पूजा नाही म्हणता आणि त्यांची पूजाही करता, हा काय प्रकार आहे? या अशा प्रश्न विचारला जातात। त्यामुळे बुद्ध विहारी संकल्पना स्पष्ट करणे गरजेचं असतं। तर आपण बंधू भगिनींनो, बुद्ध विहारामध्ये आपल्या आदर्शांची ती पूजा करत असतो, पुष्पपूजा, सुगंधित पूजा आणि दीपपूजा, ती आपली प्रतीक पूजा असते बंधू भगिनींनो। पुष्पाने केली जाते ती, कारण ते पुष्प हे नश्वर आहेत, क्षणभंगूर असतात। त्यामुळे आपण हे सांगत असतो आपल्या आदर्शांना, आपल्या महामानवांना की आम्ही सुद्धा, आपला देह सुद्धा नश्वर आहे आणि त्याचे प्रतीक पूजा आहे। दीपपूजामध्ये आम्ही सुद्धा आमच्या ज्ञानाचा उजेड सर्वसामान्यांना देतो, त्यांना अंधारातून उजेडात आणून, म्हणून ती दीपपूजा केली जाते। मेणबत्ती, सुगंधित म्हणजे काय? अगरबत्ती, शांत रीतीने जळायचं, समाजासाठी कार्य करायचं, त्याग करायचा, त्याग आहे तो बंधू भगिनींनो। स्वतः जाळणाऱ्याच्याही हात सुगंधित करते ती अगरबत्ती, ती एक सुद्धा प्रतीक पूजा आहे। आपण त्या मूर्तींची पूजा करतो, त्या आदर्श गुणांची पूजा करतो, त्यांच्याकडून प्रेरणा घेतो, ऊर्जा घेतो। त्यांनी जे कार्य केलं आयुष्यभरात, त्यांनी जे प्रबोधन केलं, प्रवचन दिली,
त्यांच्या आदर्श गुणांची पूजा करतो आणि त्यांचं अनुकरण करतो की आम्ही सुद्धा तुमच्यासारखं होऊ. त्यांच्याकडे आपण काही मागत नाही. आपण आपल्या बुद्धांकडे किंवा बाबासाहेबांची जी पूजा करतो ती मानस पूजा असते. दोन्ही हात जोडून वचनबद्ध होतो तिथे आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होतो की आम्ही सुद्धा तुमच्यासारखं अनुसरण करतो. आपण सर्व अनुयायी आहोत, अंधभक्त नाहीत किंवा भक्तही नाहीत. तुमच्या आदर्श गुणांची प्रतीक पूजा करतो मेणबत्तीने, अगरबत्तीने, फुलांनी ती बुद्ध विहारामध्ये होते. आणि बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे बुद्ध विहारांना फक्त प्रार्थना किंवा सुत्त पठण म्हणण्याची जागा करायची नाही, तर बुद्ध विहार ही आपली वैचारिक केंद्र आहे, संस्कारिक केंद्र आहेत. त्या ठिकाणी संवाद झाले पाहिजे, व्यक्तीचे समूहांचे त्या ठिकाणी वैचारिक जडणघडण घडली पाहिजे. तरुण विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी लायब्ररी पाहिजे, परीक्षा केंद्र झाली पाहिजे, स्पर्धा परीक्षांचं मार्गदर्शन झालं पाहिजे विहारांमध्ये. विद्यार्थ्यांना त्या विहारांना टाळे लावून बंद करायला नाही पाहिजे. विहार ही संस्कार केंद्र करून ती सतत चालू ठेवली जावी, हे बाबासाहेबांचे आदेश आहेत. या गोष्टीला बुद्ध विहार म्हटले जाते. आणि ब्रह्मविहार ही स्पष्ट भिन्न संकल्पना आहे. ब्रह्मविहार दोन शब्द आहेत बंधू भगिनी, जोड शब्द आहे ब्रह्म आणि विहार, दोन शब्दांचा. तर ब्रह्म म्हणजे काय सुरुवातीला सांगतो. ब्रह्माबद्दल जी काही संकल्पना आहे, ब्रह्म म्हणजे कोणतरी 4 तोंडाचा देव आहे किंवा एखादा दैव विशेष आहे, ही संकल्पना सर्वप्रथम काढून टाकायची. ब्रह्म विहार, ब्रह्म म्हणजे काय सांगतो. ब्रह्म म्हणजे काय, परिपूर्ण. ब्रह्म शब्दाची व्याख्या परिपूर्ण. दुसरा अर्थ अतिशय उच्च. ब्रह्म म्हणजे परिपूर्ण, अतिशय उच्च, श्रेष्ठ, उत्कृष्ट, महान. बघा, या 5 गोष्टी आहेत. जी गोष्ट, जी व्यक्ती, जे कार्य परिपूर्ण आहे, अतिशय उच्च आहे, श्रेष्ठ आहे, महान आहे, उत्कृष्ट आहे, त्याच गोष्टीला, त्याच व्यक्तीला, त्याच घटकाला आपण ब्रह्म म्हटलं जातं. ब्रह्म म्हणजे काय, तर विहार. विहार या ठिकाणी नाम म्हणून घ्यायचं नाही, तर क्रियापद म्हणून घ्यायचंय. तर बुद्ध विहार हे नाम होतं, एखाद्या घटनेचं, गोष्टीचं नाव होतं. आपल्या वंदनास्थळाचं, प्रतिभा ज्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वंदन करतो त्या गोष्टीचं नाव होतं बुद्ध विहार. या ठिकाणी ते नाउन नाहीत, नाम नाही, तर क्रियापद आहे. त्या ठिकाणी विहार म्हणजे विहार करणे, फिरणे, रहिवास करणे, हिंडणे. उदाहरणार्थ विहार करणे, जलविहार, वनविहार, म्हणजे ज्या ठिकाणी आपण निवास करतो, राहतो, वास्तव्य करतो, त्या गोष्टीला विहार म्हणतात. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर तथागत भगवान बुद्ध त्यांच्या काळात वैशाली या ठिकाणी असतील तर राजगीर मधील रहिवासी, राजगीर मधील नागरिक सांगायचे की तथागत भगवान बुद्धांचा विहार यावेळेस वैशालीच आहे. तथागत भगवान बुद्ध नालंदात असतील, श्रावस्तीत असतील, तर अन्य ठिकाणचे लोक सांगायचे की तथागतांचा संघासहित मुक्कामिंदा नालंदात आहे, श्रावस्तीत आहे, वैशालीत आहे. म्हणजे तथागत भगवान बुद्धांचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. विहार म्हणजे रहिवास करणे, वास्तव्य करणे. ही गोष्ट म्हणजे मी तुम्हाला ब्रह्मही सांगितलं आणि विहारही सांगितलं. आता ब्रह्मविहार या विषयाला सुरुवात करताना ब्रह्मविहारामधल्या गोष्टी आल्यात कुठून. साहजिकच आहे त्रिपिटक. त्रिपिटकातील 3 पिटक, सुत्त पिटक, विनय पिटक, आदि धम्म पिटक. सुत्त म्हणजे काय, तथागत भगवान बुद्धांच्या वाणीतून आलेले शब्द, तथागत भगवान बुद्धांनी दिलेली प्रवचन, तथागत भगवान बुद्धांनी दिलेला संदेश म्हणजे सुत्त. आपण सुत्त पठणात म्हणतो पराभव सुत्त, महामंगल सुत्त, वसल सुत्त. सुत्त ज्याच्या मागे लागलेलं आहे ते तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेले शब्द समजायचे नवे आहेत ते. आणि गाथा म्हटलं जातं, पराभव गाथा, महामंगल गाथा, विवाह स्थळी म्हटलं ती जयमंगलाठ्ठ गाथा. तर गाथा ज्याच्या मागे आहे ते गाथा म्हणजे तथागत भगवान बुद्धांच्या व्यतिरिक्त अन्य अर्हत भिकूंनी रचलेल्या रचना म्हणजे गाथा. हे आपण लक्षात घ्यायचंय. तर सुत्त पिटकातील दिग्घ निकाय, मध्यम निकाय, संयुक्त निकाय, अंगुत्तर निकाय आणि खुद्दक निकाय या 5 भागांपैकी मध्यम निकायामध्ये या ब्रह्मविहारातील विषयांचा समावेश आहे, जेणेकरून आपल्याला त्याचा संदर्भ मिळावा पाहिजे.
की आपल्या सर्व गोष्टी या ऐतिहासिक आहेत, वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेल्या आहेत. बौद्ध धम्माची एकमेव परंपरा आहे की इच अँड एव्हरीथिंग इज अप्रूव्ड बाय सायन्स. प्रत्येक गोष्ट वैज्ञानिक दृष्ट्या सिद्ध झालेली आहे. यामध्ये कुठलीही कल्पना नाही, अतर्क्यपणा नाहीये किंवा अतिशयोक्ती तर अजिबात नाही, खोटेपणा नाही, लांडी नाही, लबाडी नाही. बंधू भगिनींनो, याची आपण खात्री करायची. अतिशय मानवाला केंद्रस्थानी प्रस्तावनेत म्हटलंय सर्वसामान्य मनुष्याला केंद्रस्थानी मानणारा धम्म आहे. आणि मनुष्याच्या हिताच्याच, जिवंत मनुष्याच्या हिताच्या गोष्टी मृत्यूनंतरच्या बाबतीत तथागत भगवान बुद्धांचं एकही वक्तव्य नाही, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. तर 4 ब्रह्मविहार आहेत. कुठली कुठली आहेत त्याचा उगमही तुम्हाला सांगितलं की मज्जिम निकायातून या गोष्टी आलेल्या आहेत. तर कोणत्या आहेत या 4 गोष्टी? 4 तथागत भगवान बुद्धांनी काय काय सांगितले? 4 आर्य सत्य सांगितले. जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे, दुःख निवारण होऊ शकतं आणि दुःख निवारणाचा निश्चित मार्ग आहे, म्हणजे मध्यम पटिपदा. 4 आर्य सत्य सांगितलेत. त्यानंतर अजून काय सांगितले? 4 घटक सांगितलेत. आपले मानवाचं शरीर बनले ते पृथ्वी, आप, तेज, वायू. 4 कर्मक्लेश सांगितले तथागत भगवान बुद्धांनी. कर्मक्लेश म्हणजे काय? अशी कर्म की ती केल्याने आपल्याला क्लेश होईल. हिंसा, चोरी, खोटे बोलणे आणि व्यभिचार. तथागत भगवान बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितल्या बंधू भगिनींनो, अंतिमता आहेत. 4 पाप कर्मांची कारण सांगितली आहेत. जगात जितकी पाप घडतात त्याच्या मागे ही 4च कारण असतात. तथागत भगवान बुद्धांनी ज्या गोष्टी सांगितल्या आता त्या 4 मी तुम्हाला सांगतोय. त्याच्यात 5वं तर होऊ शकत नाही आणि 3 तर नाहीच नाही. हे आपण लक्षात. 4 पापाची कारण सांगितली आहेत. कर्मक्लेश तर मगाशीच सांगितले मी. कुठल्या गोष्टी कर्म केल्यावर त्रास होईल तसे त्याने पाप कर्माची कारणही सांगितली. छंद, चित्ता, दोषा, मोहा या 4 गोष्टीची आहेत जी पापाची कारण आहे. छंद म्हणजे काय? व्यसन, नाद. दोषा, द्वेष. छंदा, चित्ता म्हणजे मन. दोषा, मोहा, मोह. या 4 पापाच्या कारणाशिवाय अन्य कारण नाही. 4 स्मृतिप्रस्थानं सांगितली आहेत. स्मृतिप्रस्थान, विपश्यना, कायानुपස්සना, चित्तानु, वेदनानु आणि धम्मानुपස්සना. विपස්සना मधले आहेत ना. वि म्हणजे सूक्ष्म, पස්සना म्हणजे पाहणे. विपश्यना शब्द सगळ्यांच्या लक्षात आहे. 4 स्मृतिप्रस्थानं सांगितली आहेत. 4 रिद्धिपाद सांगितलेत. रिद्धिपाद म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला परफेक्ट बनवतात. छंद, चित्त, वीर्य आणि मीमांसा. छंद म्हणजे अभ्यास करणे, नाद निर्माण. चित्त म्हणजे तुमचं कॉन्सन्ट्रेट करा, चित्त. छंद, चित्त, वीर्य म्हणजे ऊर्जावान. मीमांसा म्हणजे अॅनालाइज, मीमांसा केली पाहिजे. या 4 सांगितले. त्याच गोष्टीप्रमाणे 4 ब्रह्मविहार सांगितले. ते 4 ब्रह्मविहार कोणती? तर पहिलं ब्रह्मविहार, सर्व शब्द तुमच्या परिचयात आहेत. पहिलं ब्रह्मविहार मैत्री ब्रह्मविहार. बघा, दुसरं ब्रह्मविहार, मैत्रीच्या नंतर दुसरा ब्रह्मविहार कुठला आहे? करुणा ब्रह्मविहार. तिसरा ब्रह्मविहार मुदिता ब्रह्मविहार. चौथा ब्रह्मविहार उपेक्षा. पाली शब्द आहे उपेक्षा, संस्कृत मधला उपेक्षा ब्रह्मविहार. बघा, 4 ब्रह्मविहार तुम्हाला सांगितले. पहिला मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा ब्रह्मविहार. आता हे 4 विहार तुम्हाला सांगितले. यांचा उगम कुठून झाला आता हे तुम्ही जाणून घ्या. हे कुठून घेतले? तथागत भगवान बुद्धांनी 84,000 स्कंदांमधून धम्म सांगितला. त्यामध्ये अगणित मी तुम्हाला मगाशी प्रस्तावनेत सांगितलं. मग या 4 गोष्टी कुठून उचलल्या? तथागत भगवान बुद्धाने हे 4च गोष्टी कुठून घेतल्या? तर त्याआधी ती जाणून घ्या बंधू भगिनींनो. बोधिसत्व आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणतो. बोधिसत्व म्हणजे काय? बुद्धत्वाच्या मार्गावर निघालेला माणूस म्हणजे बोधिसत्व. जो बुद्धत्वापासून काही अंतर दूर आहे त्या व्यक्तीला बोधिसत्व म्हणतात. तर बोधिसत्व होण्यासाठी काही गोष्टी पूर्ण कराव्या लागतात. 10 पारमिता पूर्ण कराव्या लागतात. त्या 10 पारमिता कुठल्या? शील पारमिता, दान पारमिता, नैष्कर्म्य पारमिता, उपेक्षा पारमिता, वीर्य पारमिता, शांती, सत्य, अधिष्ठान, करुणा आणि मैत्री. या 10 पारमितांपैकी बंधू भगिनींनो 4थी पारमिता उपेक्षा पारमिता, 9वी आणि 10वी करुणा, मैत्री. बघा, 10 पारमितेतल्या 3 पारमिता या 4 ब्रह्मविहारामध्ये आहेत. म्हणजे
व्यक्तीला जर बोधिसत्व व्हायचं असेल तर 10 पारमिता पार करा, आणि त्या 10 पारमितातल्या कोणी करू शकत नाही. त्याच्या 3 गोष्टी तथागतांनी या ब्रह्मविहारात घेतल्यात. म्हणजे प्रत्येक मानवाला बोधिसत्वच्या वाटेवर तथागत भगवान बुद्ध, प्रत्येक सामान्य मनुष्य बोधिसत्व व्हावा नव्हे तर बुद्धच व्हावा ही त्यांची अपेक्षा आहे. त्या 10 पारमितातल्या 3 पारमिता घेतल्यात आणि इथे त्यांना सांगितले की ब्रह्मविहारामध्ये त्यांचा समावेश केलाय. चौथा ब्रह्मविहार कुठला राहिला? मुदिता. तर तो मुदिता ब्रह्मविहार घेतला कुठून किंवा त्याचा उगम कुठे आहे? तर बंधू भगिनींनो, 10 पारमिता पूर्ण केल्यावर व्यक्ती बोधिसत्व होते. त्याचप्रमाणे त्याच्या पुढची अवस्था बुद्ध. बुद्ध म्हणजे काय? कोणाचं नाव नाहीये. बुद्ध ही एक अवस्था आहे, मनाची अवस्था आहे, परम उच्च अतिशय उत्कृष्ट उत्कट असलेल्या ज्ञानाची अवस्था. ज्या व्यक्तीला ही लोकोत्तर प्रज्ञा प्राप्त होते त्याच व्यक्तीला बुद्ध म्हणतात. आणि तथागत भगवान बुद्धाने हे नाही सांगितलं की बुद्ध कोणी बनू शकत नाही. कुठलीही व्यक्ती बुद्ध होऊ शकते, कुठलीही व्यक्ती बोधिसत्व होऊ शकते. बघा, अन्य धर्मांमध्ये या गोष्टी नाहीये. ठराविक जातीतला ठराविक व्यक्तीच होऊ शकते, अन्य व्यक्तीला ते नाही. आपल्या धर्मात तसं नाहीये. मानवतेला मानणारा आहे नव्हे तर मनुष्याला केंद्रस्थानी मानलेला आहे. अन्य धर्माच्या केंद्रस्थानी काय असते? कुठली तरी मूर्ती असते, कुठलं तरी पुस्तक असते, कुठली तरी आग असते, कुठली तरी देव धर्म काहीतरी असतं. आपल्या केंद्रस्थानी, बौद्ध धर्माच्या केंद्रस्थानी माणूस आहे. म्हणून सांगितले की कोणीही बुद्ध होऊ शकतो. तर बुद्ध होण्यासाठी सुद्धा 10 अवस्था आहेत. 4थं ब्रह्मविहार राहिलंय. त्या 4थं ब्रह्मविहार कुठून घेतलंय ते सांगताय. तर बुद्ध होण्यासाठी ज्या 10 अवस्था आहेत त्या कुठल्या अवस्था आहेत? बोधिसत्व होण्यासाठीच्या 10 अवस्था मधल्या 3 गोष्टी घेऊन ब्रह्मविहारात घेतल्यात. उपेक्षा, करुणा आणि मैत्री. एक राहिली ना, मुदिता. ती कुठून घेतली? तर बुद्ध होण्यासाठी ज्या अवस्था लागतात त्यात अवस्था म्हणजे त्याच्यामध्ये पहिली अवस्था आहे मुदिता. पहिलीच अवस्था आहे मुदिता म्हणजे आनंदी. विमलता. विमलता म्हणजे निर्मळ, स्वच्छ. तिसरी आहे प्रभाकारी. प्रभाकारी म्हणजे तेजस्वी चेहरा. बाबासाहेब आंबेडकर किंवा आंबेडकर परिवारांचे चेहरे प्रभाकारी. आर्चिष्मती. आर्चिष्मती म्हणजे सूर्यासारखा तेजस्वी. त्या चेहऱ्याकडे आपण पाहू शकत नाही. बाळासाहेब आंबेडकरांचा चेहरा नजरेला नजर नाही भिडू. आर्चिष्मती चेहरा. 5वी अवस्था अभिमुखी अवस्था. ज्ञान प्रज्ञा हासिल करा. ज्ञान प्रज्ञा फरक सांगेल. अभिमुखी ते सुदूरजया 6वी अवस्था. सुदूरजया म्हणजे जिंकण्यास कठीण. दुरंगमा सर्व मनोविकारांपासून दूर जाणे. पुढची अचल 8वी. 9वी अवस्था साधुमती आणि 10वी अवस्था धम्ममेधा. धम्ममेधा, मेधा म्हणजे प्रज्ञा. या 10 गोष्टी ज्या मिळतात तेव्हा ती व्यक्ती बुद्ध होते. आणि जी पहिली अवस्था आहे मुदिता, ती मुदिता घेऊन त्यांनी ब्रह्मविहारामध्ये घेतली. बघा, म्हणजे सर्वसामान्य मनुष्याने बोधिसत्व पण व्हा आणि बुद्ध देखील व्हा एवढी प्रांजळ इच्छा त्या तथागत भगवान बुद्धांची होती. आणि त्यातून त्यांनी ही 4 ब्रह्मविहार दिली. त्या म्हणजेच मैत्री, करुणा, मुदिता आणि उपेक्षा. तर आता आपण त्यांची आता व्याख्या पाहूया. मैत्री, पहिलंच ब्रह्मविहार मैत्री. मैत्री म्हणजे काय? इंग्लिशमध्ये त्याला लव्हिंग काइंडनेस म्हणतात किंवा इंग्लिश एकदमच परिचयाचा शब्द म्हणजे फ्रेंडशिप. 4 ब्रह्मविहार. पाली भाषेत त्याला चत्तारो ब्रह्मविहार आणि इंग्लिशमध्ये 4 डिव्हाइन अबोर्ड्स असं म्हणतात. अबोर्ड्स म्हणजे निवासस्थान. 4 सर्वश्रेष्ठ निवासस्थान आहे. त्याच्याबद्दल मैत्री पहिलं. मैत्रीची व्याख्या काय आहे? तथागत भगवान बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे मैत्रीची व्याख्या काय आहे? द्वेषरहित भ्रातृभाव सर्वांप्रती असणे म्हणजे मैत्री भावना. बघा, द्वेषरहित भ्रातृभाव सर्वांप्रती असणे म्हणजे मैत्री भाव. रक्ताचे नाते आणि अन्य नाते संबंध यांच्या अपरोक्ष यांच्याही पलीकडे असलेला भावबंध. रक्ताचे नाते आणि अन्य नाते याच्या पलीकडे असलेला भावबंध, अनुबंध प्रेमाचा, तो म्हणजे मैत्री भावना. तथागत भगवान बुद्ध पुढे सांगतात, सर्व प्राण्यांप्रती असलेली प्रेम भावना म्हणजे त्यांच्या प्रती असलेली तुमची मैत्री भावना. बघा,
प्रेम भावना शब्द तथागत भगवान बुद्धाने वापरलेला आहे. सर्व प्राण्यांप्रती असलेली मैत्री प्रेम भावना म्हणजे मैत्री. त्यानंतर अतिशय महत्वाची व्याख्या तथागत भगवान बुद्ध करतात मैत्रीची. मैत्री ब्रह्मविहाराची. अतिशय महत्वाचा मिलनाचा आनंद आहे. बघा, मिलनाचा आनंद आहे परंतु वियोगाचे दुःख नाही, या भावनेला मैत्री म्हणतात. बघा किती महान तत्वज्ञान आहे. मिलनाचा आनंद आहे पण वियोगाचं दुःख नाही. मित्र आपल्याला 10-12 वर्षांनी भेटला तर आपल्याला आनंद होतो, मिठ्या मारतो, परंतु तो पुन्हा 5-6 वर्षाचे वियोगाचं दुःख होत नाही. जा म्हणतो आपण त्याला, सांभाळून जा, राहा, मजा कर. या भावनेला मैत्री भावना म्हणतात. मिलनाचा आनंद आहे परंतु वियोगाचे दुःख नाही. या 4 व्याख्या तथागत भगवान बुद्धाने मैत्री ब्रह्मविहाराच्या सांगितल्या की या मैत्री भावनेमध्ये तुमच्या चित्ताचं, तुमच्या मनाचं, तुमच्या अंतःकरणाचं त्या ठिकाणी विहार असला पाहिजे. त्यापैकी दुसरी भावना त्या तथागतांनी सांगितली की सर्वांप्रती प्रेम भावना असणे म्हणजे तुमची मैत्री भावना असते. आणि या ठिकाणी तथागत भगवान बुद्ध म्हणतात व्यक्तिगत स्नेहात बंद होणे, व्यक्तिगत स्नेहात बद्ध होणे ही मैत्री भावनेचं संकट आहे, मैत्री भावनेची विपत्ती आहे. बघा, मैत्री करताना जर व्यक्तिगत स्नेहात बंद झालो, कधी ठराविक व्यक्तीवरच जास्त प्रेम करायला लागलो तर आपण त्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि त्या व्यक्तीचा वियोग झाला की आपल्याला दुःख होतं. म्हणजे प्रेमात पडणे ही दुःखाची विपत्ती आहे. का तर प्रिय व्यक्तीचा वियोग होणे हे दुःख आहे आणि प्रेमाला तथागत भगवान बुद्धांनी दुःखाचे मूळ मानले आहे. आणि तथागत भगवान बुद्धांनी दुःख मुक्तीचा मार्ग सांगितलेला आहे की प्रेम सर्वांवर करायचंय तुम्हाला, परंतु कुठल्या एखाद्या ठराविक व्यक्तीवर तुम्ही जर केलं आणि त्याच्या प्रेमात पडला तर तुम्हाला दुःख होणे अटळ आहे. मैत्री भावना सर्वांप्रती ठेवा बंधू भगिनींनो. कुठल्या ठराविक व्यक्तीच्या प्रेमात पडायचं नाही, तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. मैत्री भावना ही मैत्री भावनेसारखीच ठेवायची आहे. मैत्री भावनेची उदाहरणं तुम्हाला सांगतो. नालागिरी हत्ती आणि तथागत भगवान बुद्ध. मैत्री ही सर्वांप्रती करावी. या ठिकाणी प्राणी मात्र शब्द आहे. प्राणी म्हणजे माणूस देखील प्राणीच आहे. नालागिरी हत्ती आणि तथागत भगवान बुद्ध यांची मैत्री. त्या नगरीमध्ये, राजगीर नगरीमध्ये जेव्हा हत्ती सोडण्यात आला, तो नालागिरी मादक पदार्थ, मादक पेय पाजून तथागत भगवान बुद्धांना इजा पोहोचवण्यासाठी जेव्हा तो हत्ती उधळत त्या राजगीरच्या रस्त्यांवरून तथागत भगवान बुद्धांच्या दिशेने आला, सर्व प्राण्यांच्या प्रती त्यांचा तो समान मैत्री भाव होता. तथागत भगवान बुद्ध हे भूमिपुत्र होते, निसर्गाचेच पुत्र होते. ते लहानपणापासून निसर्गाच्या सानिध्यात असायचे. त्यांना ज्ञानप्राप्ती देखील निसर्गात झाली, त्यांचा जन्मही निसर्गात झाला. त्यांनी प्रथम प्रवचन देखील त्या ऋषीपत्तन निसर्गातच दिलं आणि त्यांचा महापरिनिर्वाणही निसर्गात झालं. असा या निसर्गपुत्र जेव्हा त्याच्या दिशेने, तथागत दिशेने तो नालागिरी येतो, तेव्हा तिथे येऊन तो मदमस्त हत्ती शांत होतो. का? तो त्या ठिकाणी कोणताही चमत्कार झाला नाही बंधू भगिनींनो. तथागत भगवान बुद्धांचा जो सर्व प्राण्यांच्या प्रती, जंगलात राहणाऱ्या किंवा प्राण्यांच्या सहवासात राहणाऱ्या व्यक्तींच्या शरीराला एक विशिष्ट प्रकारचा गंध असतो. ज्यांच्या घरात कुत्रा किंवा मांजर किंवा पाळीव प्राणी आहे त्या व्यक्तींना माहीत असलं पाहिजे. त्यांच्या शरीराला एक विशिष्ट गंध येतो आणि तो गंध जेव्हा दुसरे प्राणी येत त्यांना तो येतो आणि त्या अन्य प्राणी देखील त्यांच्याकडे आकर्षित होतात. तथागत भगवान बुद्धांच्या त्या गंधामुळे तो मदमस्त हत्ती देखील शांत झाला. कारण त्या उन्मत्त झालेल्या हत्तीला जी सर्वजण घाबरतात ही अपेक्षा होती, तसं काही घडलं नाही. त्यांच्या जवळ येऊन गंधाने 12 किलोमीटर एवढ्या अंतराचा गंध त्या पाण्याचा, जिथे असेल पाणी तो हत्ती घेऊ शकतो. प्रचंड त्याची घ्राणेंद्रिय शक्ती मोठी असते. प्राण्यांमध्ये सर्वात जास्त घ्राणेंद्रिय शक्ती, वास घेण्याची क्षमता हत्तींची. त्यामुळे आपण हे लक्षात घ्यायचं की नालागिरी हत्ती तथागतांपुढे येऊन शांत झाला हा कुठला दैवी चमत्कार नाही. हे आपण सर्व ह्या नैसर्गिक आणि वैज्ञानिक घटना. ही मैत्री अंगुलीमाल आणि तथागत भगवान बुद्ध यांची मैत्री बघा. प्रेमाने फक्त त्याच्याशी 4 शब्द बोलले. 1000 हत्या तो करत होता, 999 का काय केलं, त्याच्याशी कोणी बोललंच नाही प्रेमाने. त्याला बघून जो तो घाबरायचा, त्याचा द्वेष करायचा. शांतपणे बोलणे, प्रेमाने बोलणे या गोष्टी दूर तथागत भगवान बुद्धाने त्याच्याशी केल्या.
तेव्हा कुठला चमत्कार नाही, ती मैत्री भावना. मैत्री भावना सर्वांप्रती आहे. चिंचा श्राविका ती जैन साध्वीने तथागतांवर भलताच आरोप केला. पोटावर ते बांधून आले आणि म्हणे मी गर्भिणी आहे. तिचा देखील तोच खोटेपणा उघडा झाला. हा केवळ मैत्री भावनेने. आणि सर्वात महत्वाचं मैत्री विहार प्रत्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बुद्धाची मैत्री करून, तर ही मैत्री तथागतांची करू दिली नसती तर आपल्याला बुद्ध कळाला असता का, हे आपण लक्षात. अतिशय महत्वाची ब्रह्मविहार आहे, अतिशय महत्वाची क्रिया आहे. संपूर्ण जगाला मैत्री हा शब्द तथागत भगवान बुद्धाने दिला. बघा, या गोष्टी आपल्याला माहितच नाही. मेत्ता हा शब्द, मेत्ता पाली भाषेतून त्याला मेत्ता होता. मेत्ता हा शब्द संपूर्ण जगाला तथागत भगवान बुद्धाने दिला की आपण सुद्धा या मैत्री ब्रह्मविहारामध्ये राहायचं. ब्रह्मविहार म्हणजे अतिशय श्रेष्ठ विहार. आपल्या मनाला, आपल्या चित्ताला सदोदित मैत्री विहारामध्ये ठेवायचंय. आणि मैत्री ही निष्कपट असावी, निर्व्याज्य असावी, निरलस असावी. मैत्री ही वेळेपुरती नसावी, मैत्री ही स्वार्थी नसावी. त्याग, मदत, सहकार्य हे मैत्री भावनेचे मूलभूत घटक आहेत. आपण सर्वांनी अनुभवले. रक्ताच्या नात्यापेक्षा शेजारी पाजारची किंवा मित्रमंडळी आपल्याला मदतीला येतात. मैत्री भावना. अन्य धर्माचे लोक आपले मित्र असतात, वेळ प्रसंगी त्यांचीच गरज पडते व्यावहारिक दृष्ट्या पाहायला गेलं तर. म्हणून मैत्री ही अतिशय वरवरची नसावी, उथळ नसावी. मैत्री ही सर्वांप्रती समभाव ठेवणारी असावी. मैत्री भावना सर्वश्रेष्ठ अशी ही मैत्री भावना. त्याच्या पुढची आहे करुणा. करुणा म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात कॉम्पॅशन. करुणा मैत्री भावनेची उच्चतम अवस्था. मैत्री भावनेची उच्चतम अवस्था म्हणजे करुणा. पहिली व्याख्या. दुसऱ्याचे दुःख पाहून एखाद्याच्या अंतःकरणात होणारे स्पंदन किंवा हेलावून जाणे किंवा आक्रंदन, या कृतीला करुणा म्हटली जाते. दुसऱ्याचे दुःख पाहून होणारे हेलावून जागले, स्पंदन झाले त्याच्या हृदयामध्ये, या गोष्टीला म्हणतात करुणा. अतिशय महत्वाची करुणा. बंधू भगिनींनो, तथागत भगवान बुद्धांना आपण करुणा सागर म्हणतो किंवा करुणा या शब्द सामर्थ्य करुणाप्रमाणेच वाटतात. ते शब्द म्हणजे कुठले? दया, कळवळा. दया येणे, कळवळा येणे, अनुकंपा येणे. तर बंधू भगिनींनो, करुणा आणि दया, कळवळा, अनुकंपा हे भिन्न भिन्न आहेत. बघा, फार धाडसाचं विधान आहे. दया आणि करुणा हे शब्द भिन्न भिन्न आहेत, मी तुम्हाला सांगतोय. नाही तर तथागत भगवान बुद्धांनी दयाच सांगितली असते, पण त्यांनी करुणा ब्रह्मविहार सांगितले. तर काय फरक आहे? करुणा ही इनबिल्ट आहे. करुणा ही इनबिल्ट असते. करुणा ही अंतःकरणातच अंतर्भूत असते, तुमच्या चित्तातच अंतर्भूत असते. म्हणून तथागतांना आपण करुणा सागर घेतो. दया येणे हे प्रसंगानुरूप असते. दया येणे ही व्यक्तिसापेक्ष असते. दया येणे हे व्यक्तिसापेक्ष असते आणि कालसापेक्ष असते. म्हणजे काय? या ठिकाणी आपला विषय चालू आहे, तुम्ही सर्वजण ऐकतायत, आणि कुठली तरी व्यक्ती मोटरसायकलवर रेस देत इथून भर्र करून जाते, भर्र करून येतोय, डिस्टर्ब होतोय. प्रत्येक जण त्रासलाय त्या आवाजाने, शब्द ऐकायला येत नाही, आणि ती व्यक्ती पुढे जाऊन पडते. आपल्यातले अर्धे जण म्हणणार बरे झालं आपटला. आपल्यापैकी काहींना दया येणार नाही. म्हणून म्हटलं की दया ही कालसापेक्ष असते, प्रसंगावर अवलंबून असते. करुणेचं तसं नसतं. करुणा ही म्हणून म्हटलं इनबिल्ट असते. तथागत ती शत्रूवरही येतो, त्रास देणारा प्रती असते, ती करुणा असते. अनुकंपा सुद्धा काही अटी लागतात. बीएमसी मधल्या स्टाफला माहित आहे, मरावंच लागतं अनुकंपा येण्यासाठी. खायला अन्न नसलं तरी अनुकंपा येणार नाही. अनुकंपा येण्यासाठी काही डॉक्युमेंटेशन पूर्ण करावं, तेव्हा त्या नोकरी लागते. पीटी केस, पीटी म्हणजे अनुकंपा. कळवळा सुद्धा काही व्यक्तीशिवाय येत नाही. आपण बोलतो फारच आगाव माणूस आहे, मला फार त्रास दिला त्याने, त्याला मला त्याची माझी दया नाही मला आली नाही. त्याची दया येणे न येणे प्रसंगावर असतं, व्यक्तीवर अपेक्षित, काळावर सापेक्ष असतं. परंतु करुणा तसं नाही. करुणा ही इनबिल्ट आहे.
करुणा ही मनातील चित्तातील सर्व क्लेश दूर करते. तथागत भगवान बुद्ध सांगतात तुम्ही करुणा या ब्रह्मविहारात राहा. बघा, तथागत भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला मध्यम मार्ग सांगितलेला आहे. तथागत भगवान बुद्धाने संपूर्ण जगाला जरी अहिंसा सांगितली, ती अहिंसा नेबळट नाही. आपल्या बुद्ध धर्माची अहिंसा ही नेबळट नाही. तथागत भगवान बुद्ध करुणा ब्रह्मविहारात सांगतात राहायला, परंतु त्याच्या पुढे सांगतात करुणेचा अतिरेक करायचा नाही. बघा, म्हणून तर तथागत भगवान बुद्धांना आपण जगातील मनोवैज्ञानिक म्हणतो. मनोवैज्ञानिक, मनाचा अभ्यास केला नव्हे, मनाचा शोधच लावला त्यांनी. 2500 वर्षापूर्वी मन नावाची घटक आहे सिद्ध केलं त्यांनी 2500 वर्षापूर्वी. मन आणि मनावर उपचार करणारे ते होते सायकोलॉजिस्ट, सायकॅट्रिक आत्ता झाले तयार. बघा किती काळाच्या पुढे व्यक्ती होती ती महामानव, म्हणून त्यांना बुद्ध म्हणतात. तर करुणा देखील करताना ते सांगतात की अतिरेक करायचा नाही, मध्यम मार्गाचा अवलंब करायचा आहे, सम्यक दृष्टी अवलंब करायची आहे. सम्यक दृष्टी 4 आर्य सत्यातलं 4थं आर्य सत्य काय आहे? आर्य अष्टांगिक मार्ग. त्याच्यातलं पहिलाच मार्ग आहे आर्य सम्यक दृष्टी. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी. या 8 गोष्टी सांगितल्यात तेव्हा 4थं आर्य सत्य पूर्ण होतं. त्याच्यातलं पहिलंच हे अष्टांगिक मार्गातला सम्यक दृष्टी ठेवायची करुणा करताना. म्हणजे काय? पिसाळलेलं कुत्र जर कोणाला चावलं तर किती भयानक मृत्यू होतो. पिसाळलेलं कुत्र रस्त्यात चाललंय, त्याच्यावर करुणा करत बसायची की त्याला नष्ट करायचा? विचार करायचा. तुमच्या मनाला आव्हान आहे. कुठला तरी माथे फिरू अमेरिका किंवा अमेरिकेतल्या देशांमध्ये किंवा इतर देशांमध्ये कुठला तरी माथे फिरू फिरतो, हातात स्टेन गन घेतो, माणसं मारत सुटतो. अशा व्यक्तीवर करुणा केली जाते का? मुळीच नाही. अशा व्यक्तीला ठारच केलं जातं, पिसाळलेल्या कुत्र्याला देखील ठारच केलं जातं. मानवता धोक्यात आहे बंधू भगिनींनो. म्हणून तथागत भगवान बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलंय करुणा करताना सम्यक दृष्टी वापरा, मध्यम मार्ग अवलंबा. तो हा अवलंब मध्यम मार्ग. करुणेचा अतिरेक करायचा नाही. करुणेचा अतिरेक केला की त्याचं शोकात रूपांतर होतं, दुःख निर्माण होतं. आणि तथागत भगवान बुद्धांनी दुःख निवारणाचा मार्ग जगाला सांगितला. बघा, करुणेचा करा, करुणा करा, पण करुणेचा अतिरेक करू नका, नाहीतर त्याचं रूपांतर दुःख होईल. आणि करुणेची विपत्ती म्हणजे शोक आहे, दुःख आहे. करुणेचा अतिरेक, पुण्यानुमोदनाचा कार्यक्रम चालू आहे, शोकसभा चालू आहे. वक्ता कोणतरी आला श्रद्धांजली वाहायला आणि बोलता 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 त्या मृत झालेल्या व्यक्तीविषयी त्याचा कंठ इतका दाटून आला, इतकी करुणा दाटून आली की तो बोलता बोलताच रडायला लागला. बोलताच आहे ना, रडू लागला. तो रडायला लागल्यामुळे ते पुण्यानुमोदनाला कुटुंबीय जवळच असतं. तो रडायला लागला, त्यामुळे ते कुटुंबही रडायला लागलं. जे काही प्रबोधन करायचंय बाबासाहेबांनी सांगितलं की सुखदुःखाच्या कार्यक्रमात त्यांना धम्म सांगा, प्रबोधन करा, त्यांचं सांत्वन करा. ते राहिलं बाजूला आणि सगळी रडारड. करुणेचं रूपांतर शोकात होणे. करुणेचा अतिरेक करायचा नाही. तथागतांच्या आदेशाप्रमाणे मध्यम मार्ग वापरायचा. करुणेचा अतिरेक केला तर त्याचं शोकात रूपांतर होतं. तथागत भगवान बुद्धाने माणसाला ज्ञानी करताना सावधही केले, दक्षही केले. या गोष्टी आपण लक्षात ठेवायचा आहे. हा करुणेचा मार्ग. मैत्री झाली, करुणा झाली. आता या दोघांचा समन्वय साधून त्यांनी करणीय मेत्त सुत्त दिलेला आहे. बघा, सुत्त शब्द आला, ज्याच्या मागे सुत्त शब्द लागला म्हणजे तथागत भगवान बुद्धांची वाणी, म्हणजे सिद्ध झालं. करणीय मे सुत्त म्हणजे करुणा आणि मैत्री यांचं सांगड घालून जे सुत्त केलेलं आहे ते करणीय मे सुत्त. आणि या दोन्ही ब्रह्मविहार आहेत. तुम्ही मैत्री या ब्रह्मविहारात राहा, तुमचं कल्याणच होईल. तुम्ही करुणा या ब्रह्मविहारात राहा, त्याने तुमचं कल्याण होईल, मानवतेचं कल्याण होईल. करुणा ब्रह्मविहारानंतर तिसरा ब्रह्मविहार आहे मुदिता. आता मुदिता हा शब्द कुठून आला मी मगाशी सांगितले, बुद्ध होण्याच्या मार्गावरचा शब्द आहे. बघा, अरे बाबांना म्हणतात सामान्य तुम्ही बुद्ध व्हा. त्या बुद्धातला एक घटक मुदिता. मुदिता बाळगा. मुदिता म्हणजे काय? मुदिता म्हणजे चित्ताची आनंदित, प्रफुल्लित अवस्था
म्हणजे मुदिता, इंग्रजीमध्ये हॅपीनेस, जॉय. इंग्लिश शब्द कधी कधी परिचयाचे असतात. फ्रेंडशिप, कॉम्पॅशन, हॅपीनेस, 3 ब्रह्मविहार झाली की. तर मुदिता ब्रह्मविहार बुद्धत्वाच्या वाटेवरची पहिली वाट आहे. मुदितेत राहा. दुसऱ्याचा आनंद, दुसऱ्याचं कल्याण, दुसऱ्याचं सुख, दुसऱ्याची बरकत, संपन्नता पाहून होणारा आनंद म्हणजे मुदिता. दुसरं उदाहरण, दुसरं व्याख्या, माझ्यामुळे कोणाचं तरी कल्याण होत आहे त्यामुळे झालेला निस्वार्थ आनंद म्हणजे मुदिता. माझ्यामुळे कोणामध्ये समृद्धी येते, कोणाची संपन्नता येते, माझ्यामुळे कोणाला तरी नोकरी लागणार आहे त्यामुळे होणारा आनंद म्हणजे मुदिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुदिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उगीच बोधिसत्व नाही म्हटलं जात. आपण तरी बोधिसत्व म्हणतो, प्रत्यक्ष त्यांना दीक्षा दिली ते चंद्रमणी, त्यांना आधुनिक बुद्ध म्हणतात. बघा, चंद्रमणीचा शब्द आहे, आधुनिक बुद्ध आहे ते. तर मुदिता म्हणजे माझ्यामुळे दुसऱ्याचं काही कल्याण होतंय, दुसऱ्याच्या मध्ये समृद्धी येते, हे म्हणजे मुदिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुदिता. जेव्हा सयाजीराव गायकवाडांनी त्यांना कॉलेजमध्ये शिकण्यासाठी वेल्फिस्टन मध्ये शिष्यवृत्ती दिली तेव्हा त्यांना विचारण्यात आलं का तू शिकून काय करणार आहे. मोठे होते ते वयाने. तेव्हा सांगितलं की मी शिकून माझ्या समाजाचं कशामुळे दुःखी आहेत, कशामुळे ही गरिबी आहे याचा अभ्यास करणार आहे, निव्वळ अभ्यास करणार नाही. तर त्यांची दारिद्र्याचा, त्यांची ही अवस्था दूर करण्याचा प्रयत्न करणार आहे हे त्यांना तेव्हाच सांगितलंय. आणि जो बोलतो तसा चालतो त्यांना तथागत बुद्ध म्हणतात. बघा, विद्यार्थी दशेतच बाबासाहेबांनी ती पावलं टाकायला सुरुवात केलेली. मी 13वी 14वी शिष्यवृत्ती सांगतोय, अमेरिकेला जाण्याची नाही. बघा, विद्यार्थी दशेत असताना बाबासाहेब म्हणतात की मला माझ्या अस्पृश्य समाजाची अवनत अवस्था बदलण्यासाठी आणि त्याच्यावर कारण शोधण्यासाठी शिकायचं आहे. स्वतःसाठी नव्हतं शिकत. किती शिकलेले, प्रचंड दम लागतो सांगताना त्यांचं शिक्षण. BA, MA, डबल MA आहेत बाबासाहेब, PhD, नंतर तिकडे जाऊन MSc, DSc, बाजूला बॅरिस्टर ॲट लॉ झाले, नंतर LLD झाली, ती त्यांनीच दिली कोलंबियाने. हे आंध्राचं एकमेव भारताचं युनिव्हर्सिटी, बंधू भगिनींनो, शेकडो युनिव्हर्सिटी पण एक नव्हती भारतातली ज्यांनी डिलीट दिली. आणि बाबासाहेबांना डिलीट देऊन ती युनिव्हर्सिटी महान झाली. एवढं प्रचंड शिक्षण असलेला माणूस समाजाप्रती किती मुदिता होती त्या विद्यार्थीपासून, त्या दशेपासून. PhD सुद्धा त्यांनी तशीच मिळवली. PhD देत नव्हते, तो देखील PhDचा आनंद त्यांचा तोच मुदित भावनेचा आहे. अतिशय महत्वाची ही व्याख्या गोष्ट आहे. मुदिता, सतत आनंदी राहा. मुदितेची विपत्ती काय आहे, मुदित भावनेचा शत्रू काय आहे, असंतोष, असूया, चढाओढ, ईर्ष्या, या गोष्टी असेल त्या ठिकाणी मुदिता नसते. अतिशय महत्वाचं आहे. मुदिता कोणाशी करायची, मुदिता कोणाशी करायची. मुदिता आपल्यापेक्षा अधिक सुखी आहे त्याच्याशी बरोबर करायची. बंधू भगिनींनो, बघा, मुदिता कोणाशी करायची, मुदिता ही आपल्यापेक्षा सुखी आहे त्यांच्याबरोबर करायची. का? आता त्याचं कारण सांगतो. जर तुमच्याकडे इको कार आहे, तुमच्या शेजाऱ्याकडे इनोवा आहे, तर तुम्ही त्याच्याशी मुदितेची भावना ठेवा. तुमच्याकडे इनोवा आहेत, बाजूवाल्याकडे फॉर्च्युनर आहे, त्याच्याशी तुम्ही मुदितेची भावना ठेवा. जर तुम्ही चढावड ईर्ष्या करायला लागला तर त्या ठिकाणी मुदिता राहत नाही, त्या ठिकाणी द्वेष होतो, त्या ठिकाणी असूया उत्पन्न होते आणि त्या ठिकाणी दुःख निर्माण होतं. चढावड होणे, ईर्ष्या प्राप्त होणे, अहमिका उत्पन्न होणे, या गोष्टी दुःख कारण करतात. त्यामुळे मुदिता ही आपल्यापेक्षा सुखी व्यक्तींसोबत करायची आणि करुणा ही आपल्यापेक्षा दुःखी व्यक्तींसोबत करायची. या गोष्टी महत्वाच्या आहेत. आपल्यापेक्षा जे अधिक दुःखी आहेत त्यांच्याशी करुणा भाव ठेवा, आपल्यापेक्षा अधिक सुखी आहेत त्यांच्याशी मुदितेचा भाव ठेवा, ज्यामुळे आनंदच निर्माण होईल आणि मनुष्याचं सहित तुमचं देखील भलं होईल. इतका महत्वाचा हा मुदिता भाव आहे. अतिशय महत्वाचा की तुम्ही तुमच्या चित्ताला आनंदी वृत्तीतच ठेवायचंय.
कधी द्वेष, कधी असूया. तो फ्लॅटमध्ये राहतोय, मी चाळीमध्ये राहिलो, झालं दुःख. तू सरकारी नोकरीला आहे, मी प्रायव्हेट मध्ये, झालं दुःख. त्याचे मुलगे ब्रँडेड कपडे वापरतात, माझे मुलं साधे कपडे वापरतात, झालं दुःख. मेकअपचं सामान तिच्याकडे ब्रँडेड कंपनीचं आहे, माझं साधं, झालं दुःख. या साध्या साध्या गोष्टींमध्ये आपण तुलना करतो, असूया करतो, द्वेष करतो, चढाओढ करतो आणि दुःख निर्माण करतो. म्हणून तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, आपल्यापेक्षा सुखी असलेल्या व्यक्तींसोबत आनंदाने राहा, जेणेकरून द्वेष उत्पन्न होणार नाही, असूया उत्पन्न होणार, दुःखच निर्माण होणार नाही ना, तुलनाच निर्माण होणार नाही ना. तुलना तर दुःखाचं मोठं कारण आहे. आता मी सांगितली उदाहरणं 2-3. मुदिता भाव सर्वांप्रती ठेवा. दुसरी व्याख्याचं कारण आहे, माझ्यामुळे कुणाचं तरी कल्याण होईल, आणि त्यामुळे झालेला निस्वार्थी आनंद म्हणजे मुदिता. समाजाप्रती कार्य करतात ही माणसं नशीबवान आहेत, लकी आहेत, अपघाताने येऊन नाही बसलेत. त्याग असतो, कार्य असते, तेवढा वेळ दिलेला असतो त्यांनी समाजाला, अपघाताने येऊन नाही बसलेले. हे आपण लक्षात घ्या. समाजाप्रती आपलं देणं आहे या गोष्टीला, तरच आपण आनंदी राहू. मुदिता भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा सगळ्या पारमिता पूर्ण केल्या त्यांनी. त्या 10च्या 10 मी मगाशी सांगितल्या, सगळ्या पारमिता पूर्ण झाल्या त्यांच्या. मुदिता पारमिता म्हणजे सतत चित्ताला तुमच्या आनंदी ठेवा, तुमचं मन सतत मैत्री भाव, मैत्री सर्वांशी करायची, मैत्री ही सर्वांशी करायची. करुणा आपल्यापेक्षा दुःखी लोकांशी करायची, मुदिता आपल्यापेक्षा सुखी लोकांशी करायची. 4थं ब्रह्मविहार उपेक्षा. उपेक्षा म्हणजे काय, पाली भाषा. त्या उपेक्षाचा नंतर झाला उपेक्षा. उपेक्षा ही ब्रह्मविहार पारमितेतली आहे एक. तर उपेक्षा व्याख्या काय आहे? उपेक्षेची व्याख्या सहज आणि सोपी. तटस्थ वृत्ती. तटस्थ वृत्ती, निष्पक्षपणा. तटस्थ वृत्ती, निष्पक्षपणा. सुख किंवा दुःख, यश अपयश, निंदा किंवा स्तुती, या वृत्ती निर्माण करणाऱ्या ज्या काही घटना असतील, ज्या काही प्रसंग असतील, ज्या काही व्यक्ती असतील, त्यांच्या प्रती आपल्या मनाचा भाव तटस्थच असला पाहिजे, निष्पक्षच असला पाहिजे. उदाहरणार्थ, यश मिळालं तर हुरळून जायचं नाही, पराभव झाला तर कुठंतरी खट्टू होऊन बसायचं नाही, कोणी निंदा केली म्हणून उड्या मारल्या, अजिबात नाही. स्तुती झाली म्हणून बसला घरात, बघतो तुला असं मनातल्या मनात कुडत बसलं, अजिबात. कोणी निंदा केली, स्तुती केली, टीका केली, टिप्पणी केली, काही नाही. यश, आवड, नावड या गोष्टींकडे भावरहित भावरहित भावनेने पाहायचं. या गोष्टीला म्हणतात उपेक्षा ब्रह्मविहार. आता तुम्ही म्हणताल तर भावना शून्यता झाली. कोणी निंदा केली तरी त्याच्याला रागवायचं नाही, स्तुती केली तरी ते आनंदित व्हायचं नाही, यश मिळालं तरी उड्या मारायचं नाही, उरळीत व्हायचं. ही गोष्ट भावना शून्यता नाही आहे. भावना शून्यता वाटते, परंतु ही भावना शून्यता नाही. तर उपेक्षा पारमिता ही भावना शून्यता नसून चित्ताची एक सृजन अवस्था आहे. सृजन म्हणजे काय? नवीन गोष्ट घडणे, सृजनशीलता. उपेक्षा पार तथागतांनी सांगितलं जगातला सर्वश्रेष्ठ. वाटतं तसं नसतं. ज्ञान आणि प्रज्ञा शब्द आपल्याला साधे वाटतात, समान वाटतात. मग अशी दया आणि करुणा कसं सारखं वाटत होतं, तसं ज्ञान आणि प्रज्ञा सुद्धा सारखं वाटतं. तसंच हे उपेक्षा पारमिता. भावना शून्यता वाटते, पण तो भावना शून्यता नाही, मनाची एक सृजन अवस्था आहे उपेक्षा पारमिता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची उदाहरणं दिल्यावर कळते तुम्हाला. उपेक्षा पारमिता या 4 ब्रह्मविहारांमधले सर्वश्रेष्ठ ब्रह्मविहार आहे. उपेक्षा पारमितामध्ये राहायचं. तुम्हाला यश मिळालं तरी हुरळून न जायचं किंवा अपयश झालं. या उपेक्षा पारमिता तथागतांनी सांगितली आपल्याला. का सांगितली? या भावनेने समाजामध्ये, या भावनेने समाजामध्ये नव्हे सर्व व्यक्तीमध्ये. आणि तथागत भगवान बुद्धांचा संदेश बंधू भगिनींनो अतिशय महत्वाचं. तथागत भगवान बुद्धांनी प्रस्तावनेमध्ये मी जे काही सांगितलं तत्वज्ञान, तथागत भगवान बुद्धाने हे केवळ बौद्धांसाठी नाही, केवळ नमोतस्थ म्हणणं की जय भीम म्हणणाऱ्या व्यक्तींसाठी नाही,
पांढरी साडी घातली, पांढरे कपडे घालणाऱ्या लोकांसाठी नाही, अखिल मानव जातीसाठी आहे, जगातल्या मानव जातीसाठी आहे. म्हणून आज बौद्ध धम्म जगात ख्रिश्चन धर्माच्या तोडीस तोड नव्हे तर सरस व्हायला लागलेल्या जनसंख्या. लोकांना हळूहळू धम्म कळतोय, हळूहळू बौद्ध धम्म काय हे कळायला लागलेले जगातल्या लोकांना. भारतातही कळतोय. 25 साली 10 कोटी लोक दीक्षा घेणार आहेत. लोकांना हळूहळू बौद्ध धम्म कळायला लागलेला आहे. इतका श्रेष्ठ धम्म आहे हा. तर समाजामध्ये प्रत्येक मानव जातीत समन्वयाचा नाही, समतेचा भाव निर्माण होतो उपेक्षा पारमितेमुळे. उपेक्षा पारमितेमुळे मनाची सृजन अवस्था असल्यामुळे सर्वांप्रती समभाव निर्माण होण्यासाठी उपेक्षा या ब्रह्मविहारात सर्व व्यक्तीने राहायचं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1946 पर्यंत सगळा भारत देश, बघा 46 पर्यंत सगळा भारत देश ब्रिटिश धार्जिणे म्हणत होते. ब्रिटिश धार्जिणे ते काँग्रेसचे विरोधक आहेत, ते देशद्रोही आहेत, ते बंडखोर आहेत. येस, ही वॉज रॅडिकल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॉर्न रॅडिकल होते, जन्मतात बंडखोर होते. रॅडिकल असणे म्हणजे काय, जन्मजात, मी मगाशी वापरला शब्द, हजारो वर्षांच्या इतिहासाचाच इतिहास बदलून नवीन इतिहास, जी आहे अवस्था तीच बदलून टाकणारे होते ते आहेत. आणि ह्या गोष्टीमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सहकार्य नव्हतं, त्यांना घटना समितीत घेत नव्हते. उपेक्षा पारमिता चालू आहे, सुख नाही दुःख नाही. तर 46 साली तेव्हा घटना समितीत त्यांनी पहिलं भाषण केलं आणि त्या भाषणामुळे त्या 389 आणि दोन्ही गॅलऱ्या ऐकून ते भाषण स्तब्ध झाले, चकित झाले. देशप्रेमाने ओतप्रोत भरलेलं अख्खं समिती ती काँग्रेसचे तर माणसं चिडीत चूप झाले, पिन ड्रॉप सायलेन्स. किती देशप्रेमाने आहे व्यक्ती, एवढा प्रज्ञावान, एवढा विद्वान माणूस, तब्बल 1.5 तास भाषण चाललेले बंधू भगिनींनो. आणि लोकांना कळले तर महान देशभक्त आहेत. आणि जेव्हा ते भाषण झालं, बाबासाहेब संपले, संपूर्ण लॉबी काँग्रेस सहित सगळे ते संविधान सभेचे सदस्य, त्यांना खासदारकीचा दर्जा होता, सगळे अभिनंदन करायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रचंड स्तुती झाली. म्हणून बाबासाहेब उरळून गेले का? मुळीच नाही. तिथं सुरुवात होती बंधू भगिनींनो, अजिबात नाही. उपेक्षा पारमितेचे ते होते महामानव, अजिबात उरळून गेले. त्यांना पुढील काय होणार होते ते 2 वर्ष 11 महिने 17 दिवस काय त्या ठिकाणी चालले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सहन केले समाजासाठी. समाजावर एवढे अनंत उपकार केले त्यांनी संविधान लिहून, तरीही ते उरळून गेले नाही. 1950 ला ते संविधान संपूर्ण झालं. शेवटच्या भाषणात काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मी माझ्या समाजासाठी 4 काही कलम असावीत, त्यांच्या हिताच्यासाठी काही गोष्टी असाव्यात, म्हणून सहभाग होण्यासाठी माझी धडपड होती. त्यांना बाबासाहेबांना माहित होतं या देशातले व्यक्ती कसे आहेत, अस्पृश्य समाजाला कशी वागणूक देत आहेत. बाबासाहेबांनी माहित नव्हतं बंधू भगिनींनो, माफ करा मला, अनुभवलं होतं. अगदी संविधान सभेत येईपर्यंत त्यांनी या देशाची ती भयानक दाहकता अनुभवली होती. त्यामुळे शेवटच्या भाषणात ते म्हणतात, घटना पूर्ण झाली, संपूर्ण भारतात आनंदाचं वातावरण होतं. त्या म्हणतात, माझ्या समाजाच्या हिताच्या काही सुखाच्या, त्यांच्या समृद्धीच्या गोष्टी असाव्यात, म्हणून 4 कलम असावीत, म्हणून माझी येण्याची धडपड होती. बघा, तुकोबारायांचा एक अभंग सांगतो. संत श्रेष्ठ, संत शिरोमणी तुकोबाराय काय म्हणतात, बंडखोर कवी, बंडखोर संत, देव शोधावयासी गेलो, देव होऊनी बैसलो. बघा, देव शोधावयासी गेलो, देव होऊनी बैसलो. म्हणजे देव शोधायला गेलो तर मीच देव झालो. देव शोधावयासी गेलो, देव होऊनी बैसलो. तुका म्हणे धन्य झालो, आज विठ्ठला पातलो. तुकोबारायांचा विठ्ठल कोण आहे तुमच्यासारख्या सुजान विद्वान व्यक्तींना सांगणे न लागेल. त्यांचा विठ्ठल कोण आहे तो त्यांना भेटला. देव शोधावयास गेलो, देव होऊनी बैसलो. बाबासाहेब म्हणतात, 4 कलम लिहायला गेलो आणि घटनेचाच शिल्पकार झालो. देव शोधावयासी गेलो, देव होऊनी बैसलो. बघा, समाजाप्रती किती निष्ठा होती. 4 कलम लिहायचे माझ्या समाजाप्रती असू दे, परंतु वेळ बदलत गेली, प्रज्ञावान त्यांची बुद्धी उकळत गेली समाजाला, देशाला. त्यांच्या एवढा शिकलेलाच कोणी त्या संविधान सभेत नव्हता बंधू भगिनी त्या काळात. त्यांची प्रचंड गरज भासली आणि
4 कलम म्हणून गेलो तर घटनेचे सगळेच्या सगळे 395 कलम, 22 भाग, 8 परिशिष्ट आणि जगातलं सर्वश्रेष्ठ संविधान त्यांच्या मार्फत लिहून गेलं, तरीही हा महामानव हुरळून गेला नाही. याला म्हणतात उपेक्षा पारमिता. घटना अंमल झाली, तिचा 50 साली देखील सुरुवात झाली. ना सुख ना दुःख, म्हणून म्हटलं सुख वासू भेटू द्या, दुःख भेटू द्या, आपण आपलं कार्य उपकार करा आणि वाटेवर ठेवा. ही पारमित, ही ब्रह्मविहार म्हणजे उपेक्षा पारमिता. काही नाही, मनाची सृजन अवस्था आहे. इथे भावना शून्यता मुळीच नाही. उलट घटना झाली सुरू 50, लगेच 51 साली हिंदू कोड बिल. देशातल्या प्रत्येक स्त्रीला, इथे मी धर्म शब्द वापरत नाही, प्रत्येक स्त्रीला, सगळ्या धर्माच्या स्त्रियांना हिंदू कोड बिल चांगलं. त्याच्या मागानंतर ते सांगतात पण हिंदू कोड बिलाविषयी की माझ्या घटनेपेक्षा या हिंदू कोड बिलावर जास्त प्रेम. बघा, पण ते हिंदू कोड बिल नाही सांगत. दिली खासदारकीची सोडून उपेक्षा पारमितात. मला सुख नको, दुःख नको, आनंद नाही, काही नाही. मला यश मिळालं त्याचे काही नाही, अपयश तेही, ही उपेक्षा पारमिता. प्रत्येक गोष्टीकडे निष्पक्ष वृत्तीने पाहायला शिका. या गोष्टीमुळे काय होतं? समतेचा भाव निर्माण होतो. समतेचा भाव निर्माण होतो. कोणी आवडीचा कोणी निवडीचा राहत नाही, विषमता निर्माण होत नाही. बुद्धांनी सांगितलेल्या या गोष्टी जर आपण आज वापरण्यात आणल्या तर बंधू भगिनींनो, जगात शांतता लाभेल. मी बौद्ध जगातच नाही म्हणत, बौद्ध राष्ट्रांमध्ये शब्द वापरत नाही किंवा बौद्धांमध्येच म्हणत नाही. इतके तथागत भगवान बुद्धांचा संदेश मानवतेवर उपकार करणारा आहे. बौद्धांवर नव्हे तर मानवतेवर उपकार करणार आहे. आणि एवढं महान तत्वज्ञान जगातल्या कुठल्याच धम्म संस्थापकाने सांगितलेलं नाही. कालाम सुद्धा तर ते म्हणतात तुम्हाला पटलं तर स्वीकारा, मी सांगतोय म्हणूनही स्वीकार करू नका. बघा, एवढं कोणी सांगितलंय? एक जण म्हणतो तर मीच सर्वश्रेष्ठ आहे, मीच करताय, मीच करवित आहे. एक म्हणतो मी देव आहे, मी दुसरा म्हणतो देवाचा दूत आहे, तिसरा म्हणतो मी देवाचा सूत आहे. आणि हेच म्हणतात मी मानवाचा पुत्र आहे. किती नम्रता आहे, किती नम्रपणा आहे. बाबासाहेबांचं मी शिक्षण सांगितलं तरी ते म्हणतात मी जन्म विद्यार्थी आहे. ही उपेक्षा पारमिता बंधू भगिनी. मैत्री पारमिता मानवतेचे कल्याण करते. करुणा पारमिता दुःख निर्माण होऊ देत नाही. बघा, सगळ्यांवर करुणा केली, सम्यक करुणा, तर सगळे दुःख निर्माण होणार नाही, सगळे सुखी होतील. मुदिता आनंदित वृत्ती राहणार आहे समाजामध्ये. आणि उपेक्षा पारमिता समन्वयतेचा भाव निर्माण, विषमता राहत नाही, असूया निर्माण होणार नाही. आणि या चारही ब्रह्मविहारांमध्ये जर तुम्ही तुमच्या चित्ताला ठेवलं, तुमच्या मनाला ठेवलं, मन तथागत भगवान बुद्धांनी सांगितलं, 2 मिनिटं सांगतो. मन अस्तित्वात आहे. आत्म्याला मन म्हणणाऱ्या अन्य धर्मियांच्या भावना दुखावल्या जातील याबाबत आपण हे राहायचं. अन्य धर्मियांनी आपल्या बुद्धांनी सांगितल्या मनाला आत्मा नाव दिलेलं आहे. आत्मा अस्तित्वात आहे का? मुळीच नाही. मन आजारी पडतं, मनावर उपचार करणारे डॉक्टर आहेत. विज्ञानाने सिद्ध केले मन नावाचा 6वा सेन्स आहे. या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. पूर्णतः विज्ञानवादी तथागत भगवान बुद्धांचा सिद्धांत वरिष्ठ वैज्ञानिकांनी अल्बर्ट आइन्स्टाईन पासून अगदी हल्लीचे स्टीफन हॉकिंग या सर्व वैज्ञानिकांनी तथागत भगवान बुद्धांचा प्रत्येक सिद्धांत, प्रत्येक तत्वज्ञान सिद्ध केलेलं आहे की हे सगळ्याच्या सगळं सत्य आहे. अजून आपल्या धम्माला कसलं सर्टिफिकेट पाहिजे? त्यामुळे आपण बंधू भगिनींनो बौद्ध धम्माचे अनुयायी आहोत. या चारही ब्रह्मविहारांमध्ये आपण आचरण केलं तर सर्व मनोविकार, कुठले मनोविकार? काम, मत्सर, अहंकार, संताप, राग, चिडचिडेपणा, असहिष्णुता, तृष्णा, कामना, उग्र इच्छा, हिंसा, हे जे काही मनोविकार आहेत जे मानवतेला दूर करतात, मानवाला मानवापासून दूर करतात, हे विकार नष्ट होतात. म्हणून प्रत्येक मानवाने बोधिसत्वातल्या 3 गोष्टी, बुद्धत्वाच्या मार्गातल्या 1 गोष्ट आहे. बघा, तुमची पावलं बोधिसत्वाच्या दिशेने पडावी, तुम्ही बुद्ध होण्याच्या पडावी
म्हणून सोप्यात सोपा मार्ग या तथागतांनी बुद्ध विहार तुम्हाला दिलेला आहे आणि या बुद्ध विहारामध्ये तुम्ही आचरण करायचं आहे. आणि या चारही विहारांचा एक वाक्य शेवटचं सांगतो, मैत्री ही सर्वांप्रती करायची आहे. मैत्री ही सर्वांप्रती करायची आहे. करुणा ही आपल्यापेक्षा दुःखी व्यक्तीशी करायची आणि ती तटस्थ व्यक्तीपासून दूर सुरू करायची आहे. तटस्थ व्यक्ती, मग समाजातल्या व्यक्ती, मग नातलग, मग कुटुंबातल्या व्यक्ती आणि मग स्वतःप्रती करुणा. मुदिता भावना ही आपल्यापेक्षा सुखी व्यक्तीपासून करावी. मुदिता ही आपल्यापेक्षा सुखी व्यक्तीशी करायची, ती स्वतःपासून करावी. मग कुटुंबीय, मग जवळचे, मग विरोधक आणि मग अन्य बाहेरचे. शेवटची उपेक्षा पारमिता, ही उपेक्षा ब्रह्मविहार हा देखील तटस्थ व्यक्तीपासून सुरू करायचं आहे. आणि उपेक्षा पारमिता ही त्यांच्या बरोबर करायची आहे जे उगाच चांगल्या कार्यामध्ये, चांगल्या कार्यक्रमांमध्ये संकट आणतात, चांगल्या कार्यक्रमांमध्ये अडथळा आणतात. अशा व्यक्तींशी आपण उपेक्षा पारमिता करायची. त्याच्याशी शत्रुत्वही घ्यायचं नाही, मित्रत्वही घ्यायचं नाही. आपण आपलं धम्माचं मंगल कार्य करायचं आणि ते पूर्णत्वाला न्यायचं. अशा रीतीने ह्या चारही ब्रह्मविहारामध्ये राहिलं तर अखिल मानवजातीचं कल्याण होतंय. यामुळे आपण या ब्रह्मविहारामध्ये राहायचा प्रयत्न करायचा आहे. या ठिकाणी बौद्धजन पंचायत समितीची, संस्कार समितीचे सर्व पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व विद्वान मंडळी, तुमच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती, तुमच्या मुलाबाळांच्या प्रती आणि हे वर्षवासाचं महान मंगल पर्व चालू आहे, संपूर्ण जगात संपन्न होत आहे. बंधू भगिनीनो, आषाढ पौर्णिमा ती महामंगल पौर्णिमा पासून जे सुरू होतंय, यंदा तर 4 महिने, एक अधिक महिना आला श्रावणाचा, 4 महिन्याचा कालावधी भेटलाय. तिथे प्रवर्णा पौर्णिमा थेट अश्विन पौर्णिमेपर्यंत या ज्ञानाचा या ठिकाणी तर अग्नी धगधगणार आहे. यामध्ये तुम्ही सहभागी झालेला आहात, ज्ञानाचा लाभ घेत आहात. तुमच्या प्रती, तुमच्या कुटुंबाच्या प्रती, मुलाबाळांच्या प्रती मंगल कामना करतो. या वर्षावासाच्या शुभेच्छा देतो आणि समितीचा आभार मानतो ज्यांनी मला या ठिकाणी बोलावून मला या ठिकाणी विषय मांडण्याची संधी दिली. याप्रती त्या समितीचा आभार मानतो. विचार मंचकावर बसलेले सर्व वडीलधारी मंडळी आहेत, त्यांच्या प्रती मंगल कामना करतो. त्यांच्या कुटुंबाच्या प्रती मंगल कामना करतो. माझे सहकारी दक्षिण मध्य मुंबई मनोहर मोरे समितीचे सरचिटणीस आहेत, त्याच्या प्रती देखील बाबासाहेब आंबेडकरांचं त्या ठिकाणी विवाहभूमी स्मारक व्हावं म्हणून काय धडपड चालू आहे साहेबांना माहीत आहे. त्यांच्या प्रती मंगल कामना व्यक्त करतो आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम देतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान.